कासरवडवली पोलिसांची मोठी कारवाई. मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. 8 दुचाकी जप्त. कासरवडवली पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 8 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या तपासात आरोपी मिलिंद मनोहर सावंत व त्याचा साथीदार भूषण पुरी हे हिरानंदिनी इस्टेट परिसरातील रस्त्यालगत पार्क केलेल्या दुचाकींची रेकी करून हँडल लॉक तोडत असत. त्यानंतर वाहनांच्या मेन स्विचच्या वायर कापून इलेक्ट्रिक फ्यूजच्या साहाय्याने मोटारसायकली सुरू करून चोरी करत असल्याचं उघड झालंय. चोरी गेलेल्या मोटारसायकली काही दिवस मीरा रोड रेल्वे परिसरात लपवून ठेवण्यात येत आहे. वाहनांचा मालक शोध घेत असल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची विक्री करत होते. ग्राहकांना वाहनांची नोंदणी करून देण्याचं आश्वासन देऊन काही दिवसांनी मोबाईल क्रमांक बंद करून फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले. कासारवडवली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या 8 गुन्ह्यांमध्ये 3 रॉयल एनफील्ड हंटर आणि 5 सुझुकी बर्गमन या मोटारसायकली जप्त केल्या. यामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीकडून 8 मोटारसायकली, 6 मोबाईल फोन, 1 टॅब, 14 सिम कार्ड तसेच इतर साहित्य असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आरोपी मिलिंद सावंत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मुंबई व ठाणे परिसरात 70हून अधिक मोटारसायकल चोरी व इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही त्याला अटक करून अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलं होतं. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत, हँडल लॉकसह अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करावा आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. ब्युरो रिपोर्ट, टिटोळा न्यूज टिटवाळा.